सो मंडळी, स्वागत आहे आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्या. आपण फायनली आज फिरायला चाललो. कालचा प्रश्न बघितला असेल का माहिती नाही, नसेल बघितलं तर बघा आणि नक्की सांगा कसा वाटला मला कमेंट करून. सो आपण निघालो आहे तरुणमधून, चाललो आहे. आता आपली गाडी आली का नाही बघूयात. त्याआधी आपण चाय नाश्ता करूयात, गाडीची वाट बघूयात, देन तिकडं निघूयात. पुढचा प्रवास कसा होईल, काय होईल, जो होईल तो तुमच्यासोबत होईल. चला भेटूया. गाईस, चायच्या गरम वाफाची फील घ्या तुम्ही, कारण की हा वाफ जी आहे ती कोणत्या दुधाची आहे माहिती आहे का? उंटाच्या दुधाची. कुठल्या? उंटाच्या दुधाची. उंटाच्या दुधाची. हे सगळं आहे उंटाच्या दुधाची चाय पितात. आज नाही, किती दिवस झाले? हो ना, 2-3 दिवस झाले. मला तर वाटतं मला वाटतं ट्रेनपासून आम्ही उंटाच्या दुधाची चाय पितो. काय आहे का? ट्रेनमध्ये बसून उंटाच्या दुधाची. कारण की चव म्हणजे असं नाही की साखर न लागत, साखर लागतात ते लोक, दुधाची चव वेगळी लागते. सो गाईज, फायनली आपण इकोमध्ये बसलो. कोणते कोणते ठिकाण होणार आहे दर्शनासाठी ते मला बिलकुल नाही माहिती. ते आपल्या समोर बसले त्याला माहिती आहेत. जसे जसे आपण एक ठिकाणी जातो तसे तसे मला सांगतो कोणतं काय, कुठला देव आहे. जसं मला माहिती पडेल तसं तुम्हाला माहिती पडेल. सो गाईज, फायनली आम्ही एका ठिकाणी पोहोचलो आहे. इथे मंदिर आहे आपला, भव्य दिव्य. आणि फर्स्ट टाइम आपल्याला उंटा दिसलाय. मला उंटाला विचारायचं आहे की बिस्लरी जो ॲड बनवतात ना, बिस्लरी निकाल बिस्लरी, खरंच उंट बिस्लरी पिते का बघायचं आहे मला. पित असेल तर मी तुम्हाला पण सांगते पिते की नाही. सर्वप्रथम आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात, देन नेक्स्ट प्लॅन. बाय गाईज. काय मंदिर आहेत यार इथली. आता आम्ही ज्या दिशेने चाललो तिथे राधाकृष्णाचं मंदिर बनवत आहेत. ती मूर्ती दिसते का तुम्हाला? लक्ष्मी नाही, विष्णू दिसतोय मला. विष्णू दिसतोय. विष्णू, अरे ते गदा आहे बघ ना हातात, विष्णुदेव वाटतोय मला. बट मानला भारी मंदिर आहेत. चालू वाटतं काम अजून तिकडं, जाऊन बघूया. लेफ्ट नाही आहे का? अरे हा मंदिर वाटते मग. काहीच कोणत्या मंदिराचे तुम्ही अशी हे बघितले का? काय मस्त यार, छान वाटते ना. पॉझिटिव्ह एनर्जी बोलतात. चला मस्तपैकी दर्शन घेऊया. मंदिरात ऑब्व्हियसली नाही व्हिडिओ काढू शकत, कारण की आपण मंदिरात शो ऑफ करायला जात नाही, पाया पडायला जातो. त्यामुळे मी दर्शन घेतो माझ्या थ्रू, तुम्ही पण घ्या. चलो. मंदिर खूप छान आहे. ते पण काहीतरी देव बसवतील अजून रेडी नाही झालं पूर्ण. आत्ताशीच पूर्ण बनवत घेतलं आहे आणि प्रसिद्ध पण नाही झालं असं वाटतं. आता राधाकृष्णाचं आपण दर्शन घेऊया. तुम्हाला मूर्ती दाखवतो आणि मी दर्शन घेतो त्यानंतर. सेम लोकेशनच्या इथे दुसरा मंदिर आहे. मंदिरात मी व्हिडिओ नाही काढणार, मला मागे ओरडा भेटला. सो हेच मंदिर आहे, फोटो काढू शकतो मी. चला मंदिरात आशीर्वाद घेऊया आणि निघूया. काहीच इथे महालक्ष्मीचं मंदिर होतं आणि मंदिरातून आशीर्वाद घेतल्यावर आपल्याला एक धागा देतात. ते धागा इथं बांधायचं मन्नत म्हणून. आपल्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतात. सच काय बोलू शकत नाही. सो गाईज, इकडचं दर्शन छान झालं. नाच पण केला, पण नाच काय मी रेकॉर्ड नाही केला, ह्या ब्लॉगरनी रेकॉर्ड केला आहे. बघूया, जर चांगली व्हिडिओ वाटली ती तिच्याकडनं घेतो व्हिडिओ आणि टाकतो. आता आपण चाललो आहे पुढच्या दर्शनासाठी. कुठं चाललो आहे तुम्हाला सांगतो. सो गाईज, आता आपण आलो आहे जिन माता मंदिराच्या इथे. आता इथं दर्शन घेऊयात. वरती जायचं इकडं खालती एक मंदिर आहे, वरती एक मंदिर आहे. खालती मेन मंदिर आहे बोलतात, वरती छोटूसं आहे मंदिर. हा बोलतोय की वरती पण जाऊयात, रोपवेचा एक्सपिरियन्स घेऊयात. मी कधी अजून आयुष्यात, अरे काय सगळ्या अख्ख्या ब्लॉगमध्ये हेच आहे, आयुष्यात खरंच पहिल्यांदा रोपवेचा पण अनुभव घेऊन जर बसलो तर बघूया. आजूबाजूला चौकशी करूया वरती जाणं काय इम्पॉर्टंट आहे की नाही आहे. मेन मंदिरचं खालती असं मला अजूनपर्यंत सांगितलं आहे ना. बघूया चला, इथे पण अलाउड आहे की नाही काय माहिती नाही. जिन माता मंदिराचं प्रवेशद्वार आपलं आलं आहे.
गर्दी तर खूप आहे असं मला वाटतंय. पुढे अलाउड असेल का नाही तिथं लिहिल्याचंही वाटते. कॅमेरा वगैरे शूटिंग अलाउड नाही. बघूया असेल तर करूया, नाही तर मग पाया पडूया. ब्लॉगर तू राहिलीस तर कशी होईल. गाईस आमचं दर्शन झालं जिनमाता देवीचं. आणि हे डोंगरचं काय विषय आहे, कापलं बिपले काय काय माहिती. बघूया चला. दर्शनाचं कसं आहे. अरे फायनली काही जिनमाता देवीचं आमचं दर्शन झालं आहे. आणि डोंगराचा काय विषय काय मला माहिती नाही. असं कापल्यासारखं वाटतं. बस आपलं दर्शन घेताना का मंदिरामध्ये अलाउड नसतो व्हिडिओग्राफी फोटोग्राफी काय माहिती. आणि ते चांगलं पण आहे, कारण की अलाउ केला ना तर लोक हटणारच नाही मंदिरातून, व्हिडिओ फोटोज काढतच असतो. तर आता विषय चालला आहे की वरती जाऊया रोपवेने. वरती पण एक मंदिर आहे. आता काहींची मनं अशी आहेत की जायचं, काहींची मनं अशी बोलतात नाही जायचं. बघूया, जर गेलो तर जाऊया. गाईस रोपवे दिसतोय तुम्हाला, आणि फोनमध्ये दिसेल का नाही माहिती नाही, पण तिथं छान निकलले बाई, छान निघालं बाहेर. चलो आपलं दर्शन झालं आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला गाडीच्या कडे. आज आयुष्यामध्ये परत एक ट्रिप होतं की इथं जेवायला बसतो आम्ही. बट हॉटेल तर चांगला वाटतं, सगळी माणसं जेवायला वगैरे बसले, तर मे बी जेवण चांगलं असेल इथला. आय होप चांगलाच असेल. की 2 दिवस जेवलो आहे, 2 दिवस जे जेवलो आहे ना, इच्छा नाही जेवायची, पण इथलं वाटतं जेवण चांगलं. सांगतो तुम्हाला जेवण कसं आहे जेवण. आणि माझी लय वाट लागली, स्टोरेजने अख्खी वाट लावली. एडिटिंग बाकी आहे अख्खी ब्लॉगची. जाम टेन्शन आहे जेवण. गाईस फायनली आपण आलो आहे सालसारला. बालाजी मंदिर आहे आणि अजून एक मंदिर आहे. बघूया. उन्हाने तर कहर केलं आहे आपल्या, फुल ऊन आहे. ऊन असं चापटी मारतो ना, असं वाटतं भाई नको. बट दर्शनासाठी जाऊया आपण आता. काय लाईन तर भरपूर असणार आहे मला तर वाटते, कारण की भीड एवढी आहे. तर प्रसिद्ध मंदिर आहेत. बघूया सालसाराला आपण दर्शन घेऊया. आणि मोजून 3-4 मंदिरं आहेत इथं दर्शनासाठी. तिथलं दर्शन घेऊया अँड देन बॅक. बस एवढंच आहे. मंदिरात जर शूट करायचा अलाव असेल तर करतो, नाही तर मग ऑप्शन नाही आपल्याकडे काय. चला आतमध्ये जायचं आहे आपल्याला. गेट नंबर 2, गेट नंबर 1, 2, 3, 4 काय विषय काय माहिती. कारण की आपल्या गाडीला आहे. असं पण होऊ शकतं की गेट नंबर 1 म्हणजे पहिली लाईन, गेट नंबर 2 म्हणजे दुसरी लाईन होऊ शकतो. आणि 2 नंबर गेटमधनं बाहेर सगळे येते, आतमध्ये कमी जाते. बघूया काय विषय. जय श्रीराम, 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 जय दर्शन आपलं 1 नंबर झालं. तुम्ही बघितलं असेल आपल्या वाशावरी देखील शूटिंग काढली. तर अलाउड नव्हतं तरी पण शूटिंग काढली. बस बालाजी तुम्हाला बोलतात ते मला यांनी मंदिरात गेलं सांगितलं की बालाजी म्हणतात आपले हनुमानजी. आता हनुमानजीचं दर्शन झालं. त्या याच्या पुढचा कोणते देवाचं दर्शन होणार आहे ते मी याच्याकडनं आधीच माहिती करून घेतो आणि तुम्हाला कळवतो. ऐसा ना करिए जनाब, प्लीज ना करिए जनाब, ना करी. सो गाईज आम्ही तिकडे निघालो आणि आता इकडे आलो.
3 मंदिर आहेत एका ठिकाणी आजूबाजूला. हा एक मंदिर आहे, हा एक इथे एक मंदिर आहे आणि याच्या पाठच्या साईडला एक मंदिर आहे. पहिले या मंदिरात आपण दर्शन घेऊया आणि मग पुढच्या 2 मंदिरात जाऊया. हा काका चपला काढणे गरजेचं आहे. चला मंदिरात दर्शन घेतो आणि भेटतो. साहेब काहीतरी घेतले गावाला बोलतील भाई काही दिवस असतो. तूही मार. बियान भर जाके मारेगा ना मशीन चप्पल उडे ठेवायचे, काढ बाहेरच डायरेक्ट. इधर सामने में निकल गरम भी रम हो जाएगा. गप. लो जरा अपडेट. गाइस मला दे किती सुंदर अशी कुटीर आहे आणि हा आहे ना जी भाषा बोलतोय ना कोणाला समजत नाही जास्त करून. त्याला त्याची भाषा ऐकून असं कुटीर करायची इच्छा होती ना त्याला. आणि सगळ्यात बादशाह ब्लॉगरनी आपली ब्लॉगिंग चालू केली. आता मला रिटायरमेंट घ्यायला लागेल. चालू करायच्या आधीच रिटायरमेंट घ्या. आता बस झालं दादा, आता केवढी शूटिंग घ्या. मला मार खायला लावणार नाही इंग्लिश आले मला ह्याची भाषा आहे. पण हा गाईच प्रॉपर ना कालपासून आजपर्यंतचे दर्शन झालेत ना एक नंबर. एक नंबरची बेकार भाषा बोलते. कधीपासून चालू आहे ही ना हे ब्लॉगर आहे ना मन खोलून बोलून देत नाही माहिती आहे का. मी बोलतो काय तुमच्याशी नंतरला बोलतो. ही ना ही फचाडगिरी चालू यायची. मी बोलतो तुमच्याशी नंतरला. चला गाईस ब्लॉगरची फुल मजा करत घेतले बाई. गाणी चालू आहे बाकी बोलू नाही शकत जास्त. तर माझ्या जमलेल्या पाहुण्यांनो जिथून सुरुवात झालेली तिथूनच एंड होतोय ब्लॉगचा. नाही एंड नाही होणार ब्लॉगचा, पुढे होईल चालू. बट तुम्ही जे सकाळी बोललेलो ना तेच फील करा. वाफ तर नाही येते तरी फील करा. उंटाच्या दुधाचा चहा. उंटाच्या दुधाचा चहा. बस जे बघितलं तेच ब्लॉगमध्ये होतं फिरण्याचं. ह्याच्या पुढे अजून कंटिन्यू राहील हा ब्लॉग. बघू आता पुढे काय. बघूया पुढे काय करतोय. आता तर पहिले तर आपण रूमवर जाऊया, थोडासा फ्रेश होऊया आणि मग तू मला मला कुठं होतोय. चला रूमवर जाऊया, चाय पिऊ. आता चाय पिऊ रूमवर जाऊया. पुढची वार्ता पुढे. याने काहीतरी कांड केलं आताची. आणि सॉरी गाईज इतका टाईम गायब होतो. चाय पिल्याच्या नंतर आता व्हिडिओ काढतो कारण की जरा सूत गेली ती माझी. यांनी जो रूम फ्रेशनर दिला ना त्याच्यामुळे मी शुद्धी वाढल्या. हॅपी कसं वाटते. 2 मिनटं आले ना म्हणजे याच्या आधी आमची ना तोच विषय झालेला की हॅपी त्या झोपलेला आणि ह्यो मुलांनी सुगंध दिला तर याचा काय होईल. ह्यो बोलते हॅपी डायरेक्ट बेडवरचे उठणार. बरे बेडवरचे उठणार नाही डायरेक्ट त्यांचे तरी आपल्याला बोल हॅपी उठ. काय झाला हॅपी खरं सांग कैसा वाटला. परफ्यूम खायचा वाटला. गाईड बोलतात ना ते जिथेची काल शिवाय जाते तरी आहे जेवण झोपले. हॅपी समोर हॅपी असा कसा तू परत मला बोलत नाही का काय झालं तर. गाईज ईस्ट और वेस्ट आपली मॅगी इज बेस्ट. आम्ही या हॉटेलला काही सोडत नाही कारण की यांनी मॅगीचा जो नाद लावला ना आम्हाला आणि या मच्छरच्या आहे ना
याने जो मॅगीचा नाद लावलाय ना आम्हाला, तो नाद खुला लावलाय. आणि आवाज कमी कर ना जरा, कॉपीराईट येते ना हाराम. कैशी ना मलाच भेटल्याच सगळी काय माहिती. हिने तर माझा मार्केट कात घेतली नुसता आणि येऊ नुसता कॉपीराईट. भाई काही बोला, अपने अपने होते. बाकी सब सपने होते. सो मॅगीची मजा घेतोय मी. काय माहिती जरा डवललो आणि ना आपला उद्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. उद्याचा दिवस आपला असाच जाणार आहे. तरी उद्याची पण मजा करूया. काय मजा होती ते बघूया. आजचा एंड कुठं होते ते बघूया आणि मॅगीची मजा घेऊया. काय वाफ येते ना भाई. चला